गणेशोत्सव काळामध्ये मुंबईमध्ये आंदोलन करण्यास जरांगेंना मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय। मुंबईमधल्या आझाद मैदानावर जरांगेंना आंदोलन करता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय। मात्र मनोज जरांगे हे मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत। तर मुंबईत परवानगी नाकारण्यामागे फडणवीसांचा खेळ असल्याचा आरोपही जरांगे यांनी केलाय। गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगेंना हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला। मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगेंना आंदोलन करता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय। मुंबई हायकोर्ट नेमकं काय म्हणाले पाहूया। गणेशोत्सवात मुंबईत रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत आंदोलनास नकार। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं, हायकोर्टाचं मत। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या, हायकोर्टाचं म्हणणं। अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येणार नाहीत, हायकोर्टाकडून स्पष्ट। मुंबई हायकोर्टानं स्पष्ट नकार दिला असला तरी मनोज जरांगे पाटील मात्र मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत। मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा, फडणवीसांचा, न्यायदेवतेचा नाही। आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षड्यंत्र तोडायला, मी कशाला आहे। छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। बरं म्हणा निपात, मग आमचा टाका कापून, आम्हाला गाला गोळ्या यायला लागलो म्हणा, तिथं 7 करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा। वारे शब्दन वारे नियत, म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं। मान्य न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय? गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे। मुंबई हायकोर्टाच्या सूचनेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी जरांगेंची भेट घेतली होती। त्या नियमाच्या मागण्यात कायदेशीर आहेत त्या द्या ना, शब्द देतो तुमच्याजवळ, आम्ही शांततेतच येणार। त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं, आम्ही शांततेत येणार। आंदोलनाबाबत मी आता विनंती केली दादाला की बाबा गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो। या संदर्भात मी आता दादाने सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या, त्या संदर्भात बघू काय करता येईल। आपल्या स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी वेठीस धरण्याचा जो प्रयत्न होता, सामान्य माणसांना, सामान्य मुंबईकरांना त्रास देण्याचा जो भानगड होती, माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जरांगेंना रिस्ट्रेन करण्यात आला, म्हणजेच जरांगे नो एंट्री इन आझाद मैदान, नो एंट्री इन आझाद मैदान। सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई कोल्हापूरला येऊन कोल्हापूर बेंच त्यांनी सुरुवात केली आहे आणि तसं काही मला असं वाटलं नाही की ते काहीतरी वेगळा निर्णय देतील किंवा काय देतील, बरोबर योग्यच निर्णय देतील। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पाया पडून शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणार 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 सांगितलं होतं, त्याचं काय झालं हा एक प्रश्न आपसूक या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो। कोर्ट एक तटस्थपणे निर्णय घेत असतं आणि न्यायदेवतेवर तरी जरांगेंनी या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे। तुम्ही सरकारला जुमानणार नाही, तुम्ही कोर्टाला जुमानणार नाही, हे त्या ठिकाणी लोकशाही चालत नाही। त्याच्यामुळे जरांगेंनी लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत जे काय करायचं आहे ते त्या ठिकाणी करावं, अशा प्रकारचं त्यांना विनम्र अशा प्रकारचं आव्हान आहे। आतापर्यंत मराठा समाजाने जेवढे मोर्चे काढले ते आदर्श मोर्चे काढले, कुठे एक दगड नाही पडला, एक दगड तो अडवण्याचा सरकारने प्रयत्न का करायचा? कशाला एवढा जाती दिवस मानस ठेवता? एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसं येत आहेत, येऊ द्या। जे ब्रिटिशांनी केलं की 1942चं आंदोलन छोडो भारत दाबण्याचा प्रयत्न केला, भारताला स्वातंत्र्य मिळालं, तुम्ही आंदोलन दाबू शकत नाही। माननीय हायकोर्टाने आज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला बंदी घातली आणि हा मोर्चा खारघर पर्यंत यावा अशा प्रकारची परवानगी दिली। माननीय उच्च न्यायालयाचं मी मनापासून स्वागत करतो, कारण जरांगे पाटील हे मराठा असून देखील जो सण मराठ्यांनी साजरा करायला सुरुवात केली त्या गणेशोत्सवात विघ्न घालण्याचं काम हे करत होते, परंतु विघ्नहर्त्यांनी त्याला त्यांची जागा दाखवून दिली।
मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन एकदा बोला की गणेश उत्सवाच्या वेळेस नको, सरकारकडनं काय पुढाकार घेतला जातोय आपण सर्वजण बघू. आणि जर लोकांना अडचण येत असेल तर ह्याच्या आधी सुद्धा अनेक असे विविध समाजाचे तिथं आणि खास करून मराठा समाजाचा जो मोर्चा निघाला होता तो शांततेत निघाला होता, लोक समजून घेतात. पण पुढाकार तर सरकारने घेतला पाहिजे, टीव्हीवर न घेता कुणीतरी जाऊन भेटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर शिवरायांचा मावळा खालच्या स्तराची भाषा कधी वापरणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या आईंबद्दल जरांगेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप होतोय. तर मी शिवी दिली नाही तरीही शब्द मागे घेतला असं जरांगे यांनी म्हटलंय. माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद. नाही मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी. आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय त्याला, मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी. त्यांचे ते शब्द मागं घेतो, बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला. जालन्यामध्ये जरांगेंच्या विरोधामध्ये पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला काळं फासण्यात आलं. जरांगेंच्या समर्थकांनी या व्यक्तीचे कपडे फाडत धक्काबुक्की देखील केलेली आहे, तसंच काळं फासलं. विदुर लाकडे या नावाच्या व्यक्तीने जरांगेंच्या विरोधामध्ये पोस्ट केली होती. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सक्षणा सलगर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्याच वादाची चिन्ह आहे. खऱ्या ओबीसीलाच झेडपी महानगरपालिकेसाठी तिकीट मिळायला हवीत, डुप्लिकेट्सना घरचा रस्ता दाखवा असं सक्षणा सलगर यांनी म्हटलंय. तर सक्षणा सलगर यांच्या वक्तव्यावरून पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते राजा राजापूरकर यांनी माफी मागितली आहे. या नालायक भाजपाच्या लोकांनी आरक्षणाचा खोडा घालून ठेवला. ओबीसीचं जरा जास्तच झालंय, ओबीसीची संख्याच वाढली झेडपीमध्ये. अरे कोणाला पोटात दुखायला, कोणाला खडा टोचतोय, कोणाला काटा रुततोय, हे स्पष्ट माझी भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणामधला 0.1% कमी होणार नाही आणि खऱ्या ओबीसीला त्या ठिकाणी झेडपी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळाली पाहिजे. डुप्लिकेटांना तुम्ही घरचाच रस्ता दाखवा. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या चौकामध्ये त्या ठिकाणी एक सभा घेण्यात आली होती. अनंतपाळच्या त्या गावाच्या चौकावरती ही सभा होती, चौक सभा होती. आणि या सभेदरम्यान आमच्या सहकारी सक्षणा सलगर यांच्याकडनं प्रसंगावधानाने भाषणाच्या ओघात बोलताना त्या ठिकाणी एखाद्या समाजाला भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी निघाला. यासाठी मी सर्वप्रथम मंडल यात्रेचा संयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक महत्वाची बातमी, उद्धव ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत. गणपतीच्या दर्शनासाठी म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी जातील. काल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून निमंत्रण दिलं होतं. यासोबतच उद्या दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा जाणार आहेत. संजय सावकारे यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आले. सावकारेंना हटवून पंकज भोयर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. संजय सावकारे बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्त झाले. मुख्यमंत्री फडणवीसांनी भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदललाय. संजय सावकारे यांच्याकडून पदभार काढून पंकज भोयर यांना भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद दिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद बदललं गेल्याची चर्चा आहे. संजय सावकारे हे भंडाऱ्यात पूर्णवेळ पालकमंत्री म्हणून उपलब्ध नसायचे. फक्त झेंडावंदनासाठीच ते भंडाऱ्यात जात असत. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतरही ते भंडाऱ्याकडे फिरकले नव्हते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला होता. भंडाऱ्यासाठी जवळच्या जिल्ह्यातील पालकमंत्री नेमायला हवा अशी नागरिकांची ओरड होती. सावकारे भंडाऱ्याकडे फिरकत नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ताकद वाढायला लागली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. भंडाऱ्याला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतोय. एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही, म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील. मला काही पालकमंत्रीपदाची अपेक्षा नव्हती, पण तरी साहेबांनी ती जबाबदारी दिली होती मला. सन्माननीय जुने पालकमंत्री सावकारे साहेब यांचं देखील काम निश्चितपणे त्यांच्या विभागामध्ये चांगलं होतं, परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना कदाचित ते लांब पडत असावं म्हणून ही जबाबदारी भंडाऱ्याची माझ्याकडे देण्यात आली. की ते इच्छुक नव्हते इकडे काम करण्यासाठी, कारण त्यांच्यावरती काय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेशर होतं, दबाव होतो.
की कोण त्यांना जास्त म्हणजे पालकमंत्री असूनही फक्त रिमोट म्हणून वापरत होते. तर ह्या अशा पद्धतीनं ते दबाव असल्यामुळे कदाचित त्यांनी स्वतः मागणी केली असेल की मला सोडायचं आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मागच्या 3 महिन्यापासून संजय सावकारेजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या. सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे सलग आहेत भंडाऱ्याला, म्हणून त्यांना जोडण्यात आलं आहे. तर माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. कुणीही आमच्यामध्ये विस्तव टाकला तरी आम्ही सोबतच असणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे नेतोय असं शिंदेंनी म्हटलंय. नगर विकास विभागामधल्या अधिकाऱ्यांवर 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची देखील चर्चा होती. शिंदे साहेब नाही म्हणाले नसं, संपला विषय. माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. आम्ही सोबतच आहोत. नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत. महाराष्ट्र आज नंबर 1ला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे. महाराष्ट्राचा GDP नंबर 1ला आहे. महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1ला आहे. आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे. आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे. विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम. जयंत पाटील यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढायला तयार आहे असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना खुलं आव्हान दिलंय. दुसऱ्याच्या मतदारसंघात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येणं शंकास्पद आहे असं म्हणत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. माणसं विचार करायला लागतात त्याला हे निकाल लागतात, हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो. 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला. विक्रम दादा आपल्याला असेल वाटत एवढ्या मतात कसा एवढ्या लोकप्रिय व्हावा स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या. मला जयंत पाटलांना हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो 40,000 मतांनी निवडून आलो. जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे. हा हिंदू विरोधी आहे. त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या. मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये आणि बघू काय होतंय. डोंबिवलीमधील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार फरार झालेला आहे. डोंबिवलीकरांकडून 2 ते 3 महिन्यांपूर्वी मूर्तीची या ठिकाणी बुकिंग करण्यात आली होती. मात्र मूर्तिकारच नसल्यामुळे आता ग्राहक तयार असलेली मूर्ती घेऊन जात आहेत. फरार मूर्तिकारावर आता गुन्हा दाखल झालाय. गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. असं असताना डोंबिवलीत एक मूर्तिकार बुकिंग घेऊन पसार झालाय. डोंबिवलीतल्या फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्यानं गणेश भक्तांची चांगलीच पंचायत झाली आहे. अवघ्या काही तासांवर बाप्पाचं आगमन असताना मूर्तिकाराचा फोन बंद पाहायला मिळतोय. 4-5 महिन्यांपूर्वी बुक केलेल्या मूर्ती न मिळाल्यानं आणि मूर्तिकार पळून गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्यानं आता आयत्या वेळी बाप्पाची मूर्ती कुठून आणायची असा प्रश्न भाविकांना पडलाय. सर्व पळून गेले, फोन पण नाही, कोणाची काय लागत पण नाही. आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सारे निघून गेले जे कोण आले. काय मी 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी. मला बोलला काय सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झाला. काहींनी तर मिळेल ती बाप्पाची मूर्ती उचलून नेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आनंदी कला केंद्राच्या मालकानं मोठ्या प्रमाणावर गणपतीचं बुकिंग घेतलं होतं. मात्र या सगळ्या मूर्ती बनवणं शक्य नसल्यानं त्यांच्यावर लोड आला. जास्त गणपती मूर्तींचं बुकिंग करून एकाएकी लोड आल्यामुळे मूर्तिकार पसार झालाय. लोकांचा गोंधळ पाहता स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. आधी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र लोकांच्या संतापानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. डोंबिवलीच्या महात्मा फुले रोडवरील आनंदी कला केंद्राच्या मूर्तिकाराविरोधात गुन्हा दाखल झाला. प्रफुल्ल तांबडे असं या मूर्तिकाराचं नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रफुल्ल परशुराम तांबडे
हे सदर मूर्त्या सोडून पळून गेलेले आहेत. तर याबाबत त्यांची खात्री झाल्याने त्यांनी आर्थिक फसवणुकीबद्दलचा गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस स्टेशन करीत आहे. पुणे आणि नवी मुंबईमध्ये 2 बसच्या दुर्घटना टळलेल्या आहेत. पनवेल स्थानकाजवळ NMMT बसचा ब्रेक फेल झाला होता, तर पुण्यामधल्या लक्ष्मी रोडवर PMP चालकाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे PMP चालकाचे प्राण वाचले. पुणे आणि नवी मुंबईत 2 बस दुर्घटना टळल्या आहेत. सोमवारी पनवेल स्थानकाजवळ NMMT बसचा ब्रेक फेल झाला. अचानक ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच चालकानं तातडीनं बसचं स्टेअरिंग बाजूला वळवून ती थेट रेल्वे स्थानकाच्या संरक्षक भिंतीवर आदळवली. जोरदार धडकेत भिंतीचं आणि बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. असं असलं तरी प्रवाशांचे प्राण वाचले. समोरच बस थांब्याजवळ प्रवासी उभे होते, तसंच रिक्षा स्थानकाजवळ देखील मोठी गर्दी होती. चालकानं तातडीनं घेतलेल्या निर्णयामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकात PMPML चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. वाहतूक नियोजन करणाऱ्या चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे PMPML चालकाचे प्राण वाचले. लक्ष्मी रोडवरून पुणे स्टेशन ते कोथरूड कुंभरे पार्क या मार्गावरील बस निघाली होती. त्यावेळी बेलबाग चौकात PMPML चालक अनिल अंबुरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. बस चालवत असताना चालक अंबुरे अस्वस्थ झाल्याने प्रवासी घाबरले. त्यांनी वाहतूक नियोजन करणारे पोलीस कर्मचारी रमेश धावरे आणि अर्चना निमगिरे यांना हाक मारून घटनेची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचारी रमेश धावरे आणि अर्चना निमगिरे यांनी बस चालक अंबुरेंना बसमधून बाहेर काढलं.